मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 3 दिवस दिल्ली दौऱ्यावर जाणार. फडणवीस दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी प्रचार करणार. सर्व जिल्हा नियोजन समित्यांवरील रद्द तसेच विशेष निमंत्रित आणि नामनिर्देशित सदस्यांच्या नियुक्ती रद्द. देवेंद्र फडणवीस सरकारचा मोठा निर्णय. पैठणच्या संत ज्ञानेश्वर उद्यान 10 वर्षांनंतर पर्यटकांसाठी झाले खुले. प्रत्येकी 30 रुपये तिकीट दर असल्याने उद्यानातील ॲडव्हेंचर पार्कचा आनंद पर्यटकांनी घेतला. राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्यात महाराष्ट्राच्या 20 खेळाडूंनी केले शानदार संचलन. राजेशाही फेटा परिधान करत महाराष्ट्राच्या पथकाचं लक्षवेधी संचलन. धाराशिवच्या तुळजाभवानी देवीच्या जीर्णोद्धाराच्या कामावरून पुजारी मंडळ आक्रमक. 6 फेब्रुवारी रोजी मंदिरासमोर करणार उपोषण. सोलापूरमध्ये जीबीएस आजाराची 4 रुग्णांवर उपचार सुरू. डीपीडीसी माध्यमातून जीबीएस आजारासंदर्भात 2 कोटी रुपयांचा निधी दिला जाणार. पिंपरी चिंचवडचे अग्निशमन दल आता आणखी सक्षम होणार. महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या 150 फायरमन लवकरच रुजू होणार आहेत. खंडाळा पोलिसांनी नागरिकांना केले 300 हेल्मेटचं वाटप. रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत सुरक्षिततेसाठी जनजागृती करण्यासाठी केलं वाटप. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.